मॉर्निंग फ्रेंड्स. तर तुम्हाला पहिलं लेक्चर या ठिकाणी दिलेलं आहे त्याच्यामध्ये साधारणतः शेवटचा जो भाग आलेला आहे तो अँग्युलर व्हेलॉसिटी झालेला आहे. तर आपण त्याच्या पुढचे जे भाग त्या ठिकाणी पाहणार आहोत त्याचा नीट्स आणि जेईशी फारसा जवळचा संबंध आहे. तर ह्या ज्या टर्म्स आहेत आपल्या ह्या ठिकाणी पुस्तकात फारसे कव्हर केले गेलेले नाही आहेत त्या आपण ह्या ठिकाणी पाहणार आहोत. त्यातली पुढची जी टर्म आहे त्या ठिकाणी कोणती आहे? अँग्युलर ॲक्सेलरेशन. अँग्युलर ॲक्सेलरेशन याला ठिकाणी लेटर काय आहे? अल्फा या ठिकाणी आहे. तर लिनियर ॲक्सेलरेशन तुम्हाला अगदी स्कूलला पण झालेला आहे, 11th स्टँडर्डला पण झालेला आहे. ह्या ठिकाणी सिम्पली आपण काय घेतलं? हा व्हेइकल ह्या ठिकाणी आहे, हा ए पासून कुठे गेलेला आहे? बी ला ठिकाणी गेला आहे. तर आपण याचं लिनियर स्पीड काढण्यासाठी पहिल्यांदा काय घेतो? लेटर यू घेतो, इनिशियल स्पीड. फायनल ह्या ठिकाणी काय घेतो? व्ही या ठिकाणी घेतो. आणि ह्या ठिकाणी आपला जो टाइम लागला तो ह्या ठिकाणी टी असेल. तर आपला बेसिक ॲक्सेलरेशनचा फॉर्म्युला जो आहे तो ह्या ठिकाणी कुठला आहे? ए इज इक्वल टू व्ही मायनस यू अपॉन टी आहे. आता आपल्या या ठिकाणी चॅनल बदललेला त्या ठिकाणी तुम्हाला लिनियर पाथ कन्सिडर करायचा नाही. तो या ठिकाणी कोणता असेल? सर्क्युलर पाथ ह्या ठिकाणी घ्यायचा आहे. ह्या ठिकाणी आपण हा काय घेतला? आपण एक सर्क्युलर पाथ या ठिकाणी घेतला. या ठिकाणी सेंटर असेल. जर समजा या ठिकाणी पार्टिकल तुमचा जो आहे तो या ठिकाणी ए पासून कुठे गेलेला आहे? बी ला या ठिकाणी गेलेला आहे. आणि इनिशियल स्पीड समजा या ठिकाणी आपलं काय आहे? ओमेगा 1 आहे. आणि फायनल या ठिकाणी झालं काय? ओमेगा 2 झालेला आहे. आणि इथून इथे जाण्यासाठी तुम्हाला काहीतरी वेळ लागला. समजा या ठिकाणी तो किती आहे? डेल्टा टी आहे. तर ह्या ठिकाणी याचा फॉर्म्युला कसा लिहायचा? अल्फा इज इक्वल टू फायनल अँग्युलर वेलॉसिटी मायनस इनिशियल अँग्युलर वेलॉसिटी डिवायडेड बाय इथं काय येणार आहे? टाइम येणार आहे. ह्या ठिकाणी आपण जनरली कसं लिहितो? अल्फा बरोबर हे डी डब्ल्यू डिवायडेड बाय टी टी ह्या ठिकाणी लिहितो. ह्यालाच काय म्हणायचं? अँग्युलर ॲक्सेलरेशन. आता आपण युनिटचा विचार केला तर याचं युनिट काय आहे? याचा या ठिकाणी युनिट कुठला असेल? मीटर पर सेकंड स्क्वेअर असेल. तर ह्या ठिकाणी याचं कुठला असेल? अल्फा युनिट या ठिकाणी काय असेल? रेडियन पर सेकंड स्क्वेअर या ठिकाणी असेल. आपण ह्या ठिकाणी ए पासून बी ला जाईपर्यंत हा आपण काहीतरी अँगल क्रिएट केला असो या ठिकाणी. त्या अँगलला आपण रेडियन मध्ये कन्वर्ट करतो आणि त्याला आपण डिवाइड करतो टाइमच्या स्क्वेअर युनिट या ठिकाणी. त्याविषयी आपण कोणाची माहिती घेतली? अँग्युलर ॲक्सेलरेशन. आता याच्या तुम्हाला दोन केसेस या ठिकाणी पाहायचे आहेत. टू केसेस. आता ह्या ठिकाणी समजा पहिली केस आहे ह्या ठिकाणी आपला अँग्युलर स्पीड वाढलेला आहे. समजा आपण फॅन चालू केला, इनिशियल स्पीड या ठिकाणी वाढतं बघा या ठिकाणी. मग ह्या ठिकाणी पार्टिकल समजा अँटी क्लॉकवाईज असेल तर तुम्हाला गेल्या लेक्चरला सांगितलं आहे अँटी क्लॉकवाईज ह्या ठिकाणी असेल तर आपला अँग्युलर वेलॉसिटी कुठे असते? अपवर्ड डायरेक्शनला असते या ठिकाणी. आणि क्लॉकवाईज असेल या ठिकाणी ती खाली असते. आपण ह्या ठिकाणी राईट हँड रूल वापरला होता या ठिकाणी. आता ह्या ठिकाणी स्पीड तुमचं वाढलेलं आहे. स्पीड इज इन्क्रीज्ड. स्पीड इन्क्रीज्ड. अशा केसमध्ये जर ह्या ठिकाणी अँग्युलर स्पीड वाढलं तर ह्या ठिकाणी अँग्युलर स्पीड आणि अँग्युलर ॲक्सेलरेशन दिशा या ठिकाणी एकसारखे असतात. हे विसरायचं नाही या ठिकाणी. त्याचं एक्झाम्पल काय सांगता येईल? स्विचिंग ऑन द फॅन. स्विचिंग ऑन द फॅन. स्विचिंग ऑन द फॅन. ऑन द फॅन. आता याच्या अगदी उलट या ठिकाणी जेव्हा आपण फॅन क्लोज करतो, बंद करतो, या ठिकाणी ऑफ करतो त्यावेळी ह्या ठिकाणी आपला अँग्युलर स्पीड हे कमी होतं. अशा वेळी अल्फा आणि ओमेगाच्या दोघांच्याही दिशा एकमेकाच्या अपोजिट मध्ये या ठिकाणी येतात. ह्या ठिकाणी आपण समजा हा आपल्या ह्या ठिकाणी काय आहे? अँटी क्लॉकवाईज मोशन आहे. तर ह्या ठिकाणी हा आपला झाला अँटी क्लॉकवाईज ओमेगा या ठिकाणी वर गेलेला आहे. तर ह्या ठिकाणी अल्फा कुठे येतो? हा खाली येतो या ठिकाणी. म्हणजे ह्या ठिकाणी आपण फॅनचं स्पीड काय केलं? कमी केलेलं आहे. स्पीड डिक्रीजेस. स्पीड डिक्रीजेस या ठिकाणी. तर ह्या ठिकाणी एक्झाम्पल काय सांगता येईल? स्विचिंग ऑफ द फॅन. स्विचिंग ऑफ फॅन. तर ह्या ठिकाणी आपण ॲक्सेलरेशन विषयी माहिती घेतली.
हे आपलं लिनियर ॲक्सेलरेशन ट्रॅडिशनल ए पासून बीला गेलो, एचं स्पीड या ठिकाणी व्ही झाला. ॲक्सेलरेशन जो आहे तो स्पीड मधला डिफरंट डिवायडेड बाय टाइमच युनिट काय मीटर पर सेकंड स्क्वेअर. आता ह्या ठिकाणी आपला पाथ कसा कर्व्ड झालेला आहे. ए पासून बीला आपण गेलो, इनिशियल स्पीड किंवा वेलॉसिटी आपण ओमेगा 1 घेतली, फायनली या ठिकाणी ओमेगा 2 असेल आणि ह्यासाठी वेळ लागला टी किंवा डेल्टा टी. तर आपण हा फॉर्म्युला या ठिकाणी वापरायचं म्हटलं तर फायनल अँग्युलर वेलॉसिटी मायनस इनिशियल अँग्युलर वेलॉसिटी डिवायडेड बाय टाइम. इन जनरल काय लिहिलं आपण dw बाय dt आणि याला युनिट काय रेडियन पर सेकंड स्क्वेअर आहे. आणि ह्याच्या दोन केसेस तुम्हाला आता नीटसाठी वापरावे लागतील. स्पीड ह्या ठिकाणी वाढलं तर ओमेगा आणि अल्फाच्या दिशा एकसारखी असतात. स्पीड या ठिकाणी कमी झालं तर दोघांच्या दिशा या ठिकाणी अपोजिट असतात. तर त्या ठिकाणी तुम्हाला एक नीट मधलं पॉइंट ऍड करायचा आहे. इन्स्टंटेनियस अँग्युलर ॲक्सेलरेशन. इन्स्टंटेनियस अँग्युलर ॲक्सेलरेशन. आता इन्स्टंटेनियसचा अर्थ आपण गेल्या वर्षी पाहिलेला आहे. इन्स्टंटेनियस म्हणजे काय की मला ए पासून बीला जायचं आहे आणि लागला वेळ अतिशय कमी असेल तर आपण त्याला काय म्हणतो इन्स्टंटेनियस पोझिशन असं म्हणतो. याचा अर्थ मला ए पासून बीला जायचं आहे, वेळ अतिशय कमी लागलेला आहे, त्या ठिकाणी जे मला ॲक्सेलरेशन मिळालेलं आहे दॅट इज कॉल्ड ॲज इन्स्टंटेनियस ॲक्सेलरेशन. याचा अर्थ या ठिकाणी तुमचा जो टाइम लागतो या ठिकाणी तो टाइम ऑलमोस्ट या ठिकाणी किती आहे 0 आहे. आता इथे अल्फाचा फॉर्म्युला काय यायचा अल्फा इज इक्वल टू लिमिट ॲज डेल्टा टी टेन्स टू 0. इथं डेल्टा डब्ल्यू बाय डेल्टा टी किंवा डी डब्ल्यू बाय डी टी या ठिकाणी लिहू शकतो आपण. हे या ठिकाणी इम्पॉर्टंट आहे. आय विल रिपीट दिस पॉइंट वन्स अगेन. इन्स्टंटेनियस अँग्युलर ॲक्सेलरेशनचा अर्थ काय की मला एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी जायचं आहे आणि आपण त्या ठिकाणी जो वेळ लागला तो अतिशय कमी ऑलमोस्ट 0 लागलेला आहे. तर असं जे तुम्हाला ॲक्सेलरेशन मिळालेलं आहे दॅट इज कॉल्ड ॲज इन्स्टंटेनियस अँग्युलर ॲक्सेलरेशन. याचा आपण लिमिट घेतलं तुम्हाला मॅथमॅटिक्समध्ये झालेलं आहे. पण गेल्या वर्षी तुम्हाला पहिला टॉपिक झालेला आहे बघा मॅथमॅटिकल मेथड त्या ठिकाणी बघा झाले त्या ठिकाणी. तर त्या ठिकाणी आपण लिमिट कॉन्सेप्टसाठी केली होती. तर त्या ठिकाणी लागला वेळ अतिशय कमी असतो. तर ह्या ठिकाणी डेल्टा डब्ल्यू बाय डेल्टा डी किंवा डी डब्ल्यू आपण डी टी या ठिकाणी लिहू शकतो. तर ह्या ठिकाणी आपण ज्या आपल्याला आवश्यक अशा टर्म्स आहेत की ज्या नीट सीटला अतिशय इम्पॉर्टंट आहेत. बुकमध्ये याचं डिटेलमध्ये काही एक्सप्लेनेशन दिलेलं नाही. तर हे तुम्हाला एक्सप्लेनेशन जोपर्यंत कळत नाही तोपर्यंत तुम्हाला ते एक्झाम्पल्स क्रॅक करता येत नाही. तर नीट किंवा सीईटी किंवा जेईसाठी ह्या कन्सेप्ट तुमच्या इंटरमिडिएट स्टेप्स अतिशय महत्त्वाच्या आहेत आणि ह्या तुम्हाला कळणं अतिशय गरजेचं आहे. त्यातला पुढचा जो पॉइंट आहे तो ह्या ठिकाणी कोणता असेल तर लिनियर डिस्प्लेसमेंट आणि अँग्युलर डिस्प्लेसमेंट मला रिलेशनशिप शोधायची आहे. रिलेशनशिप कोणामध्ये या ठिकाणी तर रिलेशनशिप बिटवीन linear displacement and angular displacement. Linear displacement and angular displacement. Angular displacement. ह्या ठिकाणी तुम्हाला दोघांच्या मध्ये रिलेशनशिप एस्टॅब्लिश करायचं आहे. हे बुक मध्ये दिलेले नाही पण तुम्हाला हे लागणार आहे कारण याच्यावर बरेचसे एक्झाम्पल तुमची बेस्ट असतात. तर ह्या ठिकाणी तुम्हाला आता हा पाथ सर्क्युलर ऑब्वियसली कन्सिडर करायचा आहे. या ठिकाणी लेट इट बी सेंटर ओ या ठिकाणी असेल आणि समजा आपण ए पासून कुठे गेलेलो आहे बी या ठिकाणी गेलेलो आहे असं या ठिकाणी. हे जे आपण अंतर कव्हर केलं त्या ठिकाणी त्याला आपण काय म्हणूया डेल्टा एस म्हणूया. या ठिकाणी लिनियर डिस्प्लेसमेंट आणि ए पासून बी ला आपण गेल्यानंतर इथं जो अँगल तयार झालाय त्याला आपण काय म्हणूया डेल्टा थीटा. तर डेल्टा थीटा म्हणजे काय झालं हे अँग्युलर डिस्प्लेसमेंट या ठिकाणी झाली.
काय शोधायचं आहे, रिलेशनशिप शोधायची आहे या ठिकाणी. आता आपल्या या ठिकाणी अँगलचा फॉर्म्युला माहित आहे. अँगल इक्वल टू काय असतं, आर्क अपॉन रॅडियस या ठिकाणी असतं. आता अँगल या ठिकाणी आपला कुठला आहे, डेल्टा थीटा आहे. आर्क ह्या ठिकाणी डेल्टा एस आपण घेऊया आणि ह्या ठिकाणी रॅडियस आपण काय घेऊ या ठिकाणी, आर घेऊ या ठिकाणी. मित्र डेल्टा एसचा फॉर्म्युला काय येतो, हा आर इंटू डेल्टा थीटा या ठिकाणी येतो. तर डेल्टा एस म्हणजे काय झालं, हे लिनियर डिस्प्लेसमेंट. डेल्टा थीटा म्हणजे काय, अँग्युलर डिस्प्लेसमेंट आहे. हे तुम्हाला बरोबर ध्यानात ठेवता आलं पाहिजे. परत एकदा बघा, रिलेशनशिप कोणामध्ये शोधायची आहे, ही जी आपली लिनियर डिस्प्लेसमेंट आहे ती, आणि त्या दरम्यान अँगल जो ट्रेस झालेला आहे ॲट द सेंटर, ह्या दोघांच्या मध्ये तुम्हाला संबंध जोडायचा आहे. तर आपला डेल्टा एस म्हणजे काय झालं, लिनियर डिस्प्लेसमेंट. डेल्टा थीटा म्हणजे अँग्युलर डिस्प्लेसमेंट. अँगलचा फॉर्म्युला आर्क अपॉन रॅडियस आहे. डेल्टा थीटा इक्वल डेल्टा एस अपॉन आर. डेल्टा एसचा फॉर्म्युला या ठिकाणी काय येतो, आर इंटू डेल्टा थीटा. आता अगदी तसे तुम्हाला आणखीन एक रिलेशनशिप शोधायचे आहे, लिनियर स्पीड आणि आणखीन अँग्युलर स्पीड मधल्या या ठिकाणी. तर आणखीन एक पॉईंट ह्या ठिकाणी लागलीच बघायचा आहे, relationship between linear speed, त्याला आपण इथं v म्हणतो, आणखीन ह्या ठिकाणी काय आहे, अँग्युलर स्पीड या ठिकाणी, अँग्युलर स्पीड त्याला आपण w असं या ठिकाणी म्हणतो. ह्या दोघांमधला तुम्हाला संबंध या ठिकाणी जोडायचा आहे. आता ह्या ठिकाणी तुम्हाला फॉर्म्युला माहित आहे, वेलॉसिटीचा फॉर्म्युला काय असतो आपला, डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम ह्या ठिकाणी असतो. डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम या ठिकाणी असतो. ह्या ठिकाणी आपल्यासाठी वेलॉसिटी ही आहे आणि आपले डिस्प्लेसमेंट जे आहे ते आपण इथं डेल्टा एस या ठिकाणी, आणि इथं टाइम काय लागला, टी लागलेला आहे. आता डेल्टा एस इक्वेशन आपण इथे पाहिलं नंबर 1 या ठिकाणी घेऊ. सो या ठिकाणी काय आर इंटू काय, डेल्टा थीटा अपॉन डेल्टा टी आहे. फ्रॉम इक्वेशन 1 या ठिकाणी आपल्याला. मग या ठिकाणी आता आपण ऑब्वियसली या ठिकाणी अजून काय करायचं आहे की आपण ए पासून बी ला पोहोचलेलो आहे आणि त्यासाठी जो वेळ लागला तो अतिशय लहान आहे. याचा अर्थ आपण इथं काय घेतलं पाहिजे, लिमिट घेतलं पाहिजे. इथं आपण काय घेऊ की बरोबर लिमिट ॲज डेल्टा टी टेंड्स टू 0 आर इंटू डेल्टा थीटा अपॉन डेल्टा टी. तर लिमिटचा एक नेम आहे की कॉन्स्टंट टर्म जे आहे ते आपण लिमिट साइनच्या बाहेर काढतो या ठिकाणी. इथं आपण काय लिहितो, हे v बरोबर आर इंटू काय, लिमिट ॲज डेल्टा टी टेंड्स टू 0 डेल्टा थीटा अपॉन डेल्टा टी. आता आपण लास्ट लेक्चरला पाहिलं होतं की डेल्टा थीटा अपॉन डेल्टा टी म्हणजे काय असतं, अँग्युलर स्पीड असतं या ठिकाणी. सो v बरोबर ह्या ठिकाणी काय आहे, आर इंटू ओमेगा. त्या ठिकाणी v म्हणजे काय झालं, हे लिनियर स्पीड झालं आणि ओमेगा म्हणजे या ठिकाणी काय झालं, अँग्युलर स्पीड झालं. सो आय विल रिपीट दिस कन्सेप्ट वन्स अगेन. रिलेशनशिप कोणामध्ये शोधायचे होते, लिनियर स्पीड v आणखीन अँग्युलर स्पीड ओमेगा. फॉर्म्युला वेलॉसिटीचा आहे डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम, डेल्टा एस अपॉन डेल्टा टी. डेल्टा एस म्हणजे आर टू डेल्टा थीटा, हे डेल्टा टी आहे. आता आपण वेळ लागला तो अतिशय कमी लागलेला आहे, डेल्टा टी आपण बाहेर काढलेला आहे. आर टू डेल्टा थीटा अपॉन डेल्टा टी आहे. आता ह्या ठिकाणी बाहेर काढलं, डेल्टा थीटा अपॉन डेल्टा टी म्हणजे आपण पाहिलं होतं, दॅट इज कॉल्ड ॲज अँग्युलर स्पीड. म्हणजे v म्हणजे काय झालं, हे लिनियर स्पीड आणि ओमेगा म्हणजे काय ठिकाण झालं, हे दॅट इज अँग्युलर स्पीड. तर हे तुम्हाला ह्या ठिकाणी माहित असलं पाहिजे. आता ह्या ठिकाणी ही जी आपण सगळी माहिती घेतली ती युनिफॉर्म सर्क्युलर मोशनची, आणि ह्यासाठी फक्त तुम्हाला इंट्रोडक्शन झाल्यानंतर एक भाग आहे बघा सर्क्युलर मोशन. हे सगळं तुम्हाला एकाच कार्यक्रमामध्ये बुकमध्ये दिलेलं आहे. तर आपण ते डिटेलमध्ये ह्या ठिकाणी काय घेतलं, कारण तुम्हाला नीट आणि सीट आणि जेईला लागतं, त्यामुळे डिटेल्स आपण सगळे या ठिकाणी घेतले. हे आपण आतापर्यंत शिकलेलं आहे ते फक्त त्यांनी 1/4 पानामध्ये बसवलेलं बुकमध्ये, हे तुम्हाला ह्या ठिकाणी जमलं पाहिजे. आता त्यातला पुढचा जो भाग आहे दॅट इज कॉल्ड ॲज टाइप्स ऑफ सर्क्युलर मोशन. टाइप्स ऑफ सर्क्युलर मोशन.
टाइप्स ऑफ सर्क्युलर मोशन. त्यातला पहिला प्रकार जो आहे तो या ठिकाणी कुठला आहे, युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. युनिफॉर्म सर्क्युलर मोशन या ठिकाणी, ज्याला आपण ॲब्रिव्हिएट काय करतो या ठिकाणी यूसी म्हणतो या ठिकाणी. तर ह्या ठिकाणी तुम्हाला हे डिफाईन करायचं आहे. आता बुकमध्ये या ठिकाणी जे डेफिनेशन दिलेलं आहे ती कशा आहे, इनकम्प्लीट आहे. तुम्हाला ह्या ठिकाणी ते कम्प्लीट आली पाहिजे फ्रॉम ए नीट पॉईंट ऑफ व्ह्यू. का नीट जेईई सीटला या ठिकाणी बरेचसे जे काय थेरॉटिकल क्वेश्चन्स आहेत ते यूसीएम आणि नॉन यूसीएमवर या ठिकाणी. तेव्हा तुम्हाला नीटसाठी या ठिकाणी डेफिनेशन पहिल्यांदा क्लिअर झाली पाहिजे या ठिकाणी. नीट या ठिकाणी कोणासाठी असेल, जेईई मेन्स या ठिकाणी असेल, या ठिकाणी कोणासाठी असेल, हे सीईटीसाठी या ठिकाणी असेल. ह्याच्या कन्सेप्ट तुम्ही जर प्रश्नपत्रिका पाहिल्या तर बऱ्याच वेळा या ठिकाणी ह्याच्यावरती बऱ्याच प्रकारचे प्रश्न विचारले. कशावर, या यूसीएमवर विचारलेले आहे. त्याची पहिल्यांदा डेफिनेशन तुम्हाला काय सांगता येईल, तर ह्या ठिकाणी समजा आपण हा सर्क्युलर पाथ कन्सिडर केला या ठिकाणी. तर ह्या ठिकाणी समजा पार्टिकल तुमचा ए पासून कुठे गेलेला आहे, बी ला गेलेला आहे. तर ह्या ठिकाणी बघा ह्या ह्याच्यामध्ये कॉन्स्टंट काय राहताना व्हेरिएबल काय या ठिकाणी होतं. तर पार्टिकलचे मोशन जे आहे ते अलाउंग द सर्कम्फरन्स आहे. याचे डेफिनेशन काय आहे, मोशन ऑफ पार्टिकल, मोशन ऑफ पार्टिकल along the circumference of circle, along the circumference of circle होईल कॉन्स्टंट. त्याच्यामध्ये कॉन्स्टंट काय काय होतं ते महत्वाचं आहे. त्या ठिकाणी पहिल्यांदा कॉन्स्टंट काय येतं, हे लिनियर स्पीड कॉन्स्टंट आहे या ठिकाणी. हे कॉन्स्टंट या ठिकाणी जातं. दुसऱ्या ठिकाणी कॉन्स्टंट काय राहतं, अँग्युलर स्पीड, अँग्युलर स्पीड ज्याला आपण इथं डब्ल्यू म्हणू या ठिकाणी. आणि तिसऱ्या ठिकाणी कॉन्स्टंट काय राहतं, अँग्युलर व्हेलॉसिटी, अँग्युलर व्हेलॉसिटी त्याला आपण इथे काय म्हणतो, ओमेगा 12 या ठिकाणी म्हणतो. ह्या तिन्ही पॅरामीटर्स या ठिकाणी कॉन्स्टंट आहेत. लिनियर स्पीड म्हणजे काय, हे असताना आपलं स्पीड अलाउंग दी सर्कम्फरन्स. अँग्युलर स्पीड म्हणजे काय आपण पाहिलं आहे, फॉर्म्युला काय, स्पीडचा डिस्टन्स अपॉन टाइम. म्हणजे आपण अँगल किती कव्हर केला या ठिकाणी, जो डेल्टा थिटा आहे त्याला आपण बघतो या ठिकाणी टाइम न. अँग्युलर स्पीड ही कुठली क्वांटिटी आहे, आपण गेल्या लेक्चरला पाहिलं आहे, स्केलर आहे. तर व्हेलॉसिटी कुठली आहे, वेक्टर क्वांटिटी आहे. आता ह्या ठिकाणी तुमचं स्पीड कॉन्स्टंट आहे, अँग्युलर स्पीड कॉन्स्टंट आहे, अँग्युलर व्हेलॉसिटी कॉन्स्टंट आहे. फक्त या ठिकाणी व्हॅरी काय होतं ते महत्वाचं आहे, व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. आता समजा आपण ए पासून कुठे गेलो, आपण बी ला गेलेलो आहे. तर आपली व्हेलॉसिटी या ठिकाणी इनिशियली अपवर्ड होती बघा, तर थोडीशी टिल्टेड झाली या ठिकाणी. समजा इथं आलो तर या ठिकाणी अशी जाणार आहे, इथं डाऊनवर्ड असेल. तर आपली ह्या ठिकाणी व्हेलॉसिटी जी आहे ती प्रत्येक वेळा ठिकाणी बदलली गेलेली आहे. याचा अर्थ ज्या सर्क्युलर मोशन मध्ये आपली लिनियर व्हेलॉसिटी कॉन्स्टंटली बदलली जाते, पण हे सगळे पॅरामीटर जर कॉन्स्टंट असतील तरच आपण त्याला काय म्हणतो, यूसीएम असं म्हणतो. आता ही व्याख्या आपण पूर्ण करायची आहे. but with variable, आता इथे व्हॅरी काय होतं, दॅट इज कॉल्ड ॲज लिनियर व्हेलॉसिटी, लिनियर व्हेलॉसिटी. त्याला आपण तर लेटर काय दिल्या, ही पाहतो या ठिकाणी. तर विद्यार्थी या ठिकाणी याच्यामध्ये कमालीचे गोंधळतात. लिनियर स्पीड सॉरी आणि लिनियर व्हेलॉसिटी दोघांच्या मध्ये खूप फरक आहे. ही स्केलर क्वांटिटी आहे आणि ही वेक्टर क्वांटिटी आहे. वेक्टर क्वांटिटी म्हणजे काय, त्या पार्टिकलच्या व्हेलॉसिटीची दिशा सारखी बदलली जाते या ठिकाणी, पण त्याचं स्पीड कॉन्स्टंट राहतं. म्हणून ह्या ठिकाणी स्पीड कॉन्स्टंट ठेवलं. अँग्युलर स्पीड कॉन्स्टंट आहे, अँग्युलर व्हेलॉसिटी कॉन्स्टंट आहे, पण इथं व्हॅरी काय होतं, लिनियर व्हेलॉसिटी. ह्या मोशनला आपण काय म्हणतो, यूसीएम असं म्हणतो. मग आता नीट जेईसाठी आणखीन तुम्हाला एक्झाम्पल याची, इनफॅक्ट जे थेरॉटिकल क्वेश्चन्स आहेत
त्या ठिकाणी अशा आहेत बघा. तर ह्या ठिकाणी तुमचा पहिला पॉईंट असेल या ठिकाणी. तर ह्या ठिकाणी अँग्युलर व्हेलॉसिटी तुमची काय आहे, कॉन्स्टंट आहे. आता पहिल्या ठिकाणी फॉर्म्युला बघा. आपण अल्फाचा फॉर्म्युला काय येतो, ओमेगा 2 मायनस ओमेगा 1 अपॉन टी आहे. आपण आताच उल्लेख केला की व्हेलॉसिटी कॉन्स्टंट राहते या ठिकाणी. म्हणजे या ठिकाणी समजा असं लिहिलं, ओमेगा 1 मायनस ओमेगा 1 डिवाइडेड बाय टी घेतलं या ठिकाणी, कारण ही व्हेलॉसिटी सर्वत्र कॉन्स्टंट आहे. तर याचं उत्तर या ठिकाणी काय येणार आहे, 0 येणार आहे. याचा अर्थ आपलं अँग्युलर ॲक्सेलरेशन या ठिकाणी 0 असतं, हे महत्त्वाचं आहे. आणि दुसऱ्या ठिकाणी अँग्युलर ॲक्सेलरेशन 0 असेल तर ह्या ठिकाणी जे टँजन्शियल ॲक्सेलरेशन आहे ते देखील या ठिकाणी 0 असतं. टँजन्शियल ॲक्सेलरेशन हे देखील या ठिकाणी 0 असतं या ठिकाणी. आता ह्या ठिकाणी आणखीन एक मुद्दा जो परीक्षेत विचारला तो नीटला वगैरे, की ह्या युसेमध्ये आपण पाहतो की कुठल्याही आपल्या मोशनमध्ये डिस्प्लेसमेंटमध्ये वर्क हे होत असतं या ठिकाणी, पण इथं वर्क या ठिकाणी 0 असतं या ठिकाणी. ह्या ठिकाणी वर्क हे 0 असतं. त्याचं कारण तुम्हाला या ठिकाणी ते विचारलेलं आहे. आपला गेल्या वर्षी तुम्हाला एक फॉर्म्युला आलेला आहे वर्कच्या या ठिकाणी. वर्कचा फॉर्म्युला या ठिकाणी काय असतो, आपण इथे कंटिन्यू करतो मी. वर्कचा फॉर्म्युला काय असतो, एफ एस इंटू कॉस ऑफ थिटा. हे आपण गेल्या पाहिलेलं आहे. तर थिटा अँगल कोणामध्ये असतो, करेक्ट झालेला आहे. ह्या ठिकाणी समजा आता इथं आपण फोर्स लावलेला आहे, ह्या ठिकाणी फोर्स लावलेला आहे, या ठिकाणी डिस्प्लेसमेंट आहे. तो फोर्स आणि डिस्प्लेसमेंट अँगल या ठिकाणी 0 आहे. तो अँगल ह्या ठिकाणी तुम्ही 0 घेता, कॉस 0 1 आहे, त्यामुळे इथं काय तुम्हाला एफ इंटू एस. आता ह्या ठिकाणी समजा हे फोर्स तुमचा असा आहे, डिस्प्लेसमेंट ह्या ठिकाणी समजा असे असेल तर अँगल किती झाला, 90 डिग्री झाला, कॉस 90 0 असतो. आता हे समजा आपलं काय सेंट्रिपिटल फोर्स आहे, ते नंतर तुम्हाला येणार आहे, गेल्या वर्षी झालेलं आहे. हे सेंट्रिपिटल फोर्स जातं कुठे, सेंटरला जातं, आणि ही तुमची डिस्प्लेसमेंट आहे, अँगल ऑफ 90 डिग्री, कॉस 90 असतो 0, त्यामुळे इथं वर्क किती होतं, हे 0 होतं. तर हे या ठिकाणी इम्पॉर्टंट आहे. सो वन सेकंड वी विल रिपीट दिस कॉन्सेप्ट. याची डेफिनेशन बुकमध्ये दिलेली नाही, ती व्यवस्थित पाहायची आहे. युनिफॉर्म सर्क्युलर मोशन याचा अर्थ काय, पार्टिकलची मोशन आहे अलॉंग दी सर्कम्फरन्स. आता याच्यामध्ये कॉन्स्टंट काय काय असतात, लिनियर स्पीड, अँग्युलर स्पीड, अँग्युलर व्हेलॉसिटी, पण ह्या ठिकाणी व्हेरी काय होतं, लिनियर व्हेलॉसिटी. पण डायरेक्शन तुमच्या या ठिकाणी कॉन्स्टंटली बदलली जाते. आता ह्या ठिकाणी अल्फा म्हणजे आपण आताच पाहिले अँग्युलर ॲक्सेलरेशन, फायनल अँग्युलर व्हेलॉसिटी मायनस इनिशियल अँग्युलर व्हेलॉसिटी डिवाइडेड बाय टाइम. पण आपण आत्ताच उल्लेख केला की ह्या व्हेलॉसिटी कॉन्स्टंट आहे, त्यामुळे याचं उत्तर 0 येणार आहे. आणि तुम्हाला प्रश्न समजा या ठिकाणी विचारला की अल्फा या ठिकाणी किती असतो, इट इज 0. दुसऱ्या ठिकाणी टँजन्शियल ॲक्सेलरेशन किती असतं, 0, कारण त्याचा संबंध कोणाशी, अल्फाशी आहे. आता ह्या ठिकाणी वर्क डन काय 0 असतं, वर्कचा फॉर्म्युला काय, एफ एस कॉस थिटा. थिटा अँगल कोणामधला, डायरेक्शन ऑफ फोर्स अँड डिस्प्लेसमेंट, या ठिकाणी अँगल 90 डिग्री आहे. सो ऑब्वियसली या ठिकाणी तुमचं वर्क किती होणार आहे, इट इज बिग 0. आता तुम्हाला ह्या ठिकाणी नीट सेटीसाठी काही फॉर्म्युला या ठिकाणी माहिती असणं आवश्यक आहे, आणि ते फॉर्म्युले तुम्हाला पटकन आठवत असतील या ठिकाणी. आता ह्या टर्म्स तुम्हाला बघायचे सर्क्युलर मोशन मध्ये, युनिफॉर्म सर्क्युलर मोशन मधल्या टर्म्स इन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. आपण आता जी डिफाईन केली युनिफॉर्म सर्क्युलर मोशन, त्यातल्या काही टर्म्स तुम्हाला या ठिकाणी एक्झाम्पलसाठी विचारतात. तर ती पहिली जी टर्म आहे ती ह्या ठिकाणी कुठली आहे, पिरियड आहे, ज्याला आपण ह्या ठिकाणी टी असं म्हणतो. आता हे तुम्हाला झालेलं आहे. एक सर्कल किंवा एक रोटेशन किंवा रिव्होल्यूशन मला पूर्ण करायचं आहे, आणि त्यासाठी मला जो काय वेळ गुंतवावा लागतो दॅट इज कॉल्ड ॲज पिरियड. मग इथं काय लिहायचा, टाइम फॉर वन रिव्होल्यूशन, टाइम फॉर वन रिव्होल्यूशन, फॉर वन रिव्होल्यूशन, दॅट इज कॉल्ड ॲज पिरियड. मग आता तुम्हाला याचं फॉर्म्युला या ठिकाणी सांगता आला पाहिजे. आता ह्या ठिकाणी आपला फॉर्म्युला काय आहे, एक्सप्रेशन फॉर पिरियड, एक्सप्रेशन फॉर पिरियड. तर आपला फॉर्म्युला काय, व्हेलॉसिटीचा डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम आहे. टाइमचा फॉर्म्युला काय असतो, डिस्प्लेसमेंट अपॉन व्हेलॉसिटी.
आता याच्या दोन मेथड आहेत. पहिली या ठिकाणी कुठली आहे? लिनियर मेथड आहे. आता टाइम पिरियड या ठिकाणी लिनियर म्हणजे काय? अलांग द सर्कम्फरन्स आपण काहीतरी अंतर कव्हर करतो आणि ते ऑब्व्हियसली कोण आहेत? काय सर्कम्फरन्स इतका आहे. डिस्प्लेसमेंट तुमची काय झाली? ही 2πr झाली या ठिकाणी. आणि व्हेलॉसिटी कुठली घ्यायची? आपण लिनियर घ्यायची, कारण आपलं मेथड कुठले लिनियर आहे. मेथड टीचा फॉर्म्युला काय होणार आहे? 2πr डिवाइडेड बाय v चा फॉर्म्युला आपण आताच पाहिला होता, काय आहे? r इंटू ओमेगा. यातला r कॅन्सल होईल, हा काय आहे? 2π डिवाइडेड बाय ओमेगा. हा फॉर्म्युला या ठिकाणी कोणाचा आहे? पिरियडचा या ठिकाणी असेल. त्यातली दुसरी जी मेथड आहे त्याचं नाव काय? अँग्युलर मेथड आहे. अँग्युलर मेथड. अँग्युलर मेथड. आता ह्या ठिकाणी तुम्हाला अँगलचा विचार करायचा आहे. समजा इथून इथं मी आलो तर अलाउंग द सर्कम्फरन्स माझं अंतर किती होणार आहे? 2πr. पण इथून इथे आलो तर माझा अँगल किती होणार आहे? 360 डिग्री, म्हणजेच किती? 2π रेडियन. आता मला कोणती वेलॉसिटी घेतली पाहिजे? लिनियर का अँग्युलर? तर ऑब्व्हियसली मला या ठिकाणी अँग्युलर घेतली पाहिजे. त्यामुळे इथं फॉर्म्युला काय असेल? T/2π अपॉन ओमेगा, की जो इथं आहे. तर लागलीच आपण ह्या ठिकाणी कुठला पॉईंट पुढचा बघायचा आहे? फ्रिक्वेन्सी या ठिकाणी बघायचा आहे. तर फ्रिक्वेन्सी याचा अर्थ काय? की आपण 1 मिनिट टाइम मध्ये किंवा 1 सेकंदामध्ये अशा आपण किती रोटेशन पूर्ण केलेले आहेत त्यांची संख्या म्हणजे काय? फ्रिक्वेन्सी. सो नंबर ऑफ रिव्होल्यूशन्स पर मिनिट टाइम that is called as frequency. त्याचं युनिट काय आहे? ऑब्व्हियसली तुम्हाला हे माहित आहे, युनिट इज हर्ट्ज. त्याला आपण आरपीएस देखील असं म्हणतो बरं का. कारण परीक्षेमध्ये हे सारखं विचार आरपीएस, आरपीएम. आरपीएस म्हणजे काय? रिव्होल्यूशन्स पर सेकंड. आरपीएम म्हणजे काय? रिव्होल्यूशन्स पर मिनिट. त्या ठिकाणी बघा टर्म्स आपण परत एकदा रिवाइज करूया. पिरियड म्हणजे काय? एक सर्कल मला पूर्ण करायचं, त्यासाठी जो काही वेळ मला गुंतवावा लागतो दॅट इज कॉल्ड एज पिरियड. टाइम फॉर वन रिव्होल्यूशन. आता एक्सप्रेशन पाहण्यासाठी तुमचे दोन पर्याय आहेत. तर पहिल्यांदा टाइमचा फॉर्म्युला काय? डिस्प्लेसमेंट पण व्हेलॉसिटी. पहिली मेथड लिनियर आहे. लिनियर म्हणजे तुम्हाला एका लिनियर पाथचा विचार करायचा आहे. हा सर्कम्फरन्स मला 2πr, तेवढं आपण अंतर कव्हर केलं. इथून सुरुवात केली म्हणजे अंतर झाले किती? हे 2πr डिवाइडेड बाय v चा फॉर्म्युला आपण आताच पाहिला, r इंटू ओमेगा. फॉर्म्युला काय? 2π अपॉन ओमेगा. त्याची दुसरी मेथड कुठली? अँग्युलर मेथड आहे. आता ह्या ठिकाणी मला टी डिराईव्ह करताना अँगलचा स्पेसिफिकली विचार केला पाहिजे. मग टीचा फॉर्म्युला काय? 2π अपॉन ओमेगा आहे. ह्या ठिकाणी आता आपण अँगल किती कव्हर केला? 2π म्हणजे 360 डिग्री डिवाइडेड बाय ओमेगा. या ठिकाणी काय आहे? अँग्युलर स्पीड आहे. आता फ्रिक्वेन्सी म्हणजे काय? एक युनिट टाइम मध्ये किंवा 1 सेकंदामध्ये आपण किती रोटेशन पूर्ण करू शकतो त्याची संख्या म्हणजे काय? फ्रिक्वेन्सी. या ठिकाणी युनिट काय असेल? हर्ट्ज असेल. ह्या ठिकाणी तुम्हाला आणखीन एक टर्म त्या ठिकाणी बघायची आहे, दॅट इज कॉल्ड ॲज टँजेन्शियल ॲक्सेलरेशन. टँजेन्शियल काय? ॲक्सेलरेशन. आता ॲक्सेलरेशनचा आपला अर्थ माहित काय आहे? की चेंज इन व्हेलॉसिटी अपॉन टाइम. आता कॉन्स्टंटली आपण ह्या ठिकाणी काय होतो? आपण आताच पाहिलं, ह्या ठिकाणी आपली व्हेलॉसिटी कॉन्स्टंटली बदलते. आता व्हेलॉसिटी बदलल्यामुळे जे काय ॲक्सेलरेशन येणार आहे अलाउंग दी टाइम, दॅट इज कॉल्ड एज टँजेन्शियल ॲक्सेलरेशन. इथं काय लिहायचं? द ॲक्सेलरेशन फॉर पार्टिकल, द ॲक्सेलरेशन फॉर a particle performing
UCM, the magnitude of linear acceleration, the magnitude of linear acceleration tangential to the circular path that causes the change in velocity is called as tangential acceleration. तर आपण काही वेळापूर्वी बघा पाहिलं होतं अँग्युलर ऍक्सलरेशन. त्या ठिकाणी स्पीड वाढला तर अँग्युलर ऍक्सलरेशन आणि तुमचं काय अँग्युलर स्पीड एका दिशेमध्ये असतात आणि जर स्पीड कमी झाला तर दिशा दोघांचे अपोजिट होतात. तर ह्या ठिकाणी तोच पर्याय आहे. तर स्पीड वाढलेला आहे, स्पीड इन्क्रीजेस. हा मग पुस्तकात दिलेला नाही बरं का, की ह्याची व्याख्या देखील पुस्तकात दिलेली नाही. त्यामुळे तुम्हाला व्याख्या ठिकाणी विचारतात 1 मार्कला आणि ह्या ठिकाणी तुम्हाला याचं डायग्रॅमॅटिक एक्सप्लेनेशन पण 1 मार्कला येऊ शकेल. तर ह्या ठिकाणी स्पीड तुमचं वाढलेलं आहे आणि इथं स्पीड तुमचं कमी झालेलं आहे, स्पीड डिक्रीजेस. परत एकदा बघा, ह्या ठिकाणी आपलं वेलॉसिटी बदलते, ऍक्सलरेशन बदलणार आहे, दॅट इज कॉल्ड